मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। अतिवृष्टीचा आढावा सुद्धा घेतला जाणार। पंकजा मुंडे बीडच्या पूरस्थितीचा आढावा घेणार। नागरिकांना सतर्क राहण्याचे मुंडे यांचं आवाहन। मराठवाड्यामध्ये पुरानं स्थिती भीषण। मनपा निवडणुकीमध्ये महायुतीचा भगवा फडकणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास, तर ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या टीझरवरही जहरी टीका। ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित। परंपरा विचारांची, धगधगत्या मशालीची असा उल्लेख। रिकामा बसलोय, जबाबदारी द्या, धनंजय मुंडेंचं सुनील तटकरेंना साकडं। विश्व हिंदू परिषदेकडून गरबा आयोजकांसाठी परिपत्रक जारी। गरबा उत्सवामध्ये गैरहिंदूंना वर्जित करावा, विश्व हिंदू परिषदेचं गरबा आयोजकांना आवाहन। केंद्र सरकार आणि डीजीसीएनं उत्तर दाखल करावं। अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। लेखकाला जात धर्म नसतो, टीका करणाऱ्यांबाबत बोलणार नाही। संमेलनाध्यक्ष विश्वासराव पाटलांचं वक्तव्य। धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण, तर पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन सुरू। घराच्या छतावर अडकले होते अनेक नागरिक। धाराशिवमधील पूरस्थितीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं लक्ष। स्थानिक प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा। शनिशिंगणापूर येथील शनीश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त। राज्य सरकारचा मोठा निर्णय। आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार, अनियमिततेचा ठपका। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख पुन्हा पुढे ढकलली। दिबा पाटलांचं नाव घोषित न झाल्यानं संतापाची लाट।